दादा लाखात एक पुतणी आहे माझी. राजेशला शांतपणे विचार करायला सांग. टॉप फ्लोअरचा फ्लॅट मिळणार आहे. नाही तर मी म्हणते विचार करूच नको ना. मी सांगते त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवा रे. बरं बरं ठेवते सांग त्याला. हा हा ऐका, राजेश तयार आहे लग्नाला. तुम्ही नका ऐकू माझं. मी तुम्हाला सांगते राजेश सारखा मुलगा शोधून सापडणार नाही. नाही नाही, मला हे सगळं थांबवायलाच हवं. हे लग्न होता कामा नये. तुझी अख्खी फॅमिली शोधून सापडणार नाही कुठे. काय म्हणालात? मनाला लावून घेऊ नकोस. हे बघ, नुपूरचं लग्न हे होणारच. मी कशाला मनाला लावून घेते? मी लग्नासाठी ह्याचसाठी घाई करते की डोक्यावरचं छत कधी कोसळणार नेम नाही. काहीतरी बडबड नकोस. छताला कळतं कधी कोणाच्या डोक्यावर कोसळावं ते. नाही ग, नुपूरचं लग्न लवकर व्हायला पाहिजे, नाही तर केलेला सगळा खर्च फुकट जायचा. तिच्यासाठी नवरा शोधायला हवा. वधूवर सूचक मंडळवाल्यांना फोन करतो. वा, वधूवर सूचक मंडळ का? माझ्या सोन्यासारख्या माहेरच्या माणसांना तुमच्या इस्टेटीतला एवढासा वाटा मिळाला तर पोटात दुखतं का तुमच्या? लागलाय फोन लागलाय. हॅलो, श्री तशी सौ. नमस्कार नमस्कार, मी चंद्रकांत दामोदरराव देशपांडे बोलतोय. मला ना चांगली चांगली स्थळं पटापट दाखवा. वय सांगा. 54 वर्ष आणि 7 महिने. अहो, आमच्याकडे सध्या म्हाताऱ्या व्यक्तींसाठी स्थळं नाहीये. सॉरी. हो, म्हातारा कोणाला म्हणताय? मला माझ्या पुतणीसाठी स्थळ शोधायचं. अहो, मग तसं सांगा ना. तुम्हीच गुडघ्याला बाशिंग बांधल्यासारखं काय बोलताय? काय गुडघ्याला भाषी म्हणजे नको त्या म्हणे तुम्ही नको त्या ठिकाणी काय? एक मिनिट. काय ग नुपूर? काका, तू माझ्यासाठी मुलं बघतोयस ना? हो. ऍक्च्युली ही नीरजची शिक्षा आहे. पण जाऊ दे, मला लग्न झाल्याशी मतलब. ही घे लिस्ट. कसली लिस्ट आहे ग? काय सामान आणायचं का? सूर्यकांतला सांग ना घेऊन. नाही नाही, सामानाची लिस्ट नाहीये. मला कसा मुलगा हवाय ना त्याची लिस्ट आहे. ओके. वा वा वा. हॅलो हॅलो. बरं, तर माझ्या पुतणीचं वय आहे 26 आणि तिचं नाव आहे नुपूर. छान आहे ना नाव? अहो, असं काही नसतं हो. लग्नानंतर मुलाकडच्यांना आवडेल ना तेच नाव ठेवावं लागतं. नाही 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 नाही, आमच्या मुलीला नाव बदलायला लावेल असा नवरा मुलगाच नकोय आम्हाला. अच्छा. हो, देशपांडेंच्या मुली कधी नाव बदलत नाहीत. म्हणजे स्वतःचं मत आणि आवड नसलेला मुलगा हवाय तुम्हाला तर? नाही तसं नाही. मुलगा दिसायला छान असायला हवा. वागायला बोलायला मन मिळावू, मोठ्यांचा आदर करणारा, मुळात म्हणजे व्यसन न करणारा. तिला शॉपिंग करायचं असेल तर लवकर लवकर आटप असं न करणारा. रंगाना सावळा असला तरी बिनदाढीचा हवा. अंदाज आलाय मला. असं स्थळ आलं ना तर मी कळवेन तुम्हाला. हो, एक मिनिट. हो, घाई काय तुम्हाला फोन ठेवायची? 2 गोष्टी महत्वाच्या आहेत त्या ऐकून घ्या. नवऱ्या मुलाला आमच्या टॉवर मध्ये नवा कोरा फ्लॅट मिळेल टॉप फ्लोअरवर. हा, आणि दुसरी अट म्हणजे त्याला आमच्या बहिणीला दत्तक म्हणून जावं लागेल. दत्तक? बर, ठीक आहे. या अटी मान्य असणारी स्थळं सुचवेन मी आली तर. डेंजर बाई आहे. हिचं स्वतःचं लग्न तरी जुळलं असेल की नाही कोणास ठाऊक. आणि जुळलं असेल तरी टिकलं असेल की नाही कोणास ठाऊक. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.